नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण विरवटेचे सगळे कवर काढलेले धुवायला. ज्या खोळी आहे, कवर नाही आहे, खोळी आहे. सगळ्या खोळी काढल्या धुवायला. खूप खराब झाले, बरेच दिवस झाले धुतल्या नाही, त्याच्यामुळे पूर्ण अशा काळ्या काळ्या झाल्या. खूप डाग पडले त्याच्यावर. खोलून आता मस्त भिजत टाकूया, नंतर मग स्वच्छ धुवून निघतील. सगळे आता काढून घेतले. खोळी ज्या आपल्या आहेत सगळ्या धुवून झाल्या. 2 दिवस भिजत ठेवले होत्या. मग आता फिटिंग करायचं काम चालू आहे. हे पुढचे 2 सीट आहेत ना, याला खोळी बसवणं जास्त अवघड जातं. खाली वाकून शिटा बसवता येते, खोळी बसवावं लागतं. ती पाठीमागच्या याला जास्त अडचण नाही, आणि ह्या 2 ज्या आहेत त्या जवळपास 1 तास लागतो त्यांना. पुढच्या बसून झाल्या, ते मागच्या ज्या खोळी त्या बसवतो. हे एकदम सोपे आहे. या 10 मिनिटांमध्ये व्यवस्थित आम्ही फिटिंग केली. हे बस सगळे असे बांधावं लागतात, तेव्हा मग त्या टाईट राहत्या. हे असं एकदम सरळ झाले आणि दिसायला सुंदर दिसतात. या ज्या आपल्या खोळी आहेत त्या अशा पूर्ण बसून झाल्या. हे धुतल्याशिवाय व्यवस्थित राहत नाही, आणि याचा जास्त त्रास हात धुण्यासाठीचे. व्हाईट कलर असल्यामुळे काय होतं, लवकर खराब होतं. आता एकदम व्यवस्थित दिसत आहे, स्वच्छ झाले सगळ्या. आता पुढे 4-5 महिने काही टेन्शन नाही. पाडवा जवळ येतोय, त्याच्यामुळं पाडवा म्हणून गाडी मी पूर्णच क्लीन केली. मस्त दिसते आता गाडी, दिसायला भारी दिसती व्हाईट कवरमुळं. बाहेरून गाडी पाहिली एकदम VIP लुक येतो, त्याच्यामुळं मग मी या व्हाईट कलरच्या खोळी बसवलेल्या आहे. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आपल्या गाडीची बसून झालेली आहे. तिचा पण नंबर आला होता, फिटिंग करून झाली गाडीचा नंबर. गाडी मस्त अशी पुसून काढली. रोज संध्याकाळी गाडी पुसतो मी, म्हणजे काय होतं, जास्त खराब होत नाही. कारण काही गाडी रोज जर पुसली नाही तर धूळ जास्त बसते. अशी रोजचे रोज साफसफाई केली गाडीची तर गाडी सुंदर दिसते, आणि धूळही जास्त होत नाही, गाडी खराब नाही होत. गाडी एकदम मस्त झाली. आता आपली लवकरच नवीन गाडी येणार आहे. आता ती कोणती येणार आहे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरात लवकर आपल्याला गाडी भेटायला पाहिजे. पाडवाजवळ आलेला आहे, आणि पाडव्याच्याच दिवशी आपल्याला गाडी आणायची आहे. तर मग पाहूया पाडव्यापर्यंत गाडी आपल्याला भेटते का. तर मग भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये.